क्रमांक 20 कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या 20 मधून मी स्वतः शशिकांत कांबळे, ब मधून शारदा चौधरी, क मधून खुशबू चौधरी आणि ड मधून राहुल दामले असे चारही उमेदवार आम्ही भारतीय जनता पार्टीचे आहोत. आणि प्रभाग जो आहे तो पेन्शननगर, सारसपल्ली, तोळेगाव, ठाकुरी, इंदिरानगर, त्रिमूर्तीनगर असा एक 45,000 मतदारांचा प्रभाग आहे. आम्ही सगळेजण सकाळपासून संध्याकाळपर्यंत एकत्रितपणे फिरतो, सोसायटीमध्ये जातो, झोपडपट्टी वसाहतीमध्ये जातो, सगळीकडे जातो. भारतीय जनता पार्टी, शिवसेना, RPI आणि अशा माहितीचे आम्ही सगळेजण उमेदवार असल्यामुळे खूप चांगला प्रतिसाद आहे. डोंबिवलीमध्ये भारतीय जनता पार्टीचं चांगलं काम आहे आणि आमचे नेते रवींद्र चव्हाण साहेब त्यांनी आमच्यावरती विश्वास दाखवला. त्यांच्या नेतृत्वात आम्ही इलेक्शन लढतो. विकासाचे मुद्दे घेऊनच आम्ही या ठिकाणी निवडणूक लढवत आहोत. कारण झोपडपट्टीमध्ये असेल तो ह्या चारही प्रभागामध्ये ज्या ज्या सुविधा आल्या त्या भारतीय जनता पार्टी, शिवसेनेच्या माध्यमातून आल्या. रवींद्र चव्हाण साहेब, श्रीकांत शिंदे साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी बरीच कामं झालेली आहेत. हे रस्ते बघत असाल किंवा सगळ्याच गोष्टी बघत असाल आपण तुम्ही, तर इथं सगळं सुशोभीकरण गार्डनचं असण्यापासूनच्या वयोवृद्ध लोकांपर्यंतच्या सुख सुविधा असतील त्या सगळ्या भारतीय जनता पार्टी, शिवसेनेच्या माध्यमातून झालेल्या आहेत. असं बघितलं तर गेली 30 वर्ष मी सामाजिक क्षेत्रात काम करतोय आणि या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीने, प्रत्येक नागरिक बंधू भगिनी आणि प्रत्येक मतदार मला ओळखतो. त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत आमचे. इथल्या सगळ्या अडचणी आहेत ती गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही भारतीय जनता पार्टीत सोडवत आलेली आहे. इथं तुम्ही रस्ता बघत असाल, शेलार चौक ते तलावापर्यंतचा रस्ता जवळजवळ 4 कोटी रुपये खर्च करून तो अंतर्गत रस्ता होता. तिथे सायकल नीट जात नव्हती, पण आज तिथं 4 व्हीलर गाडी जाते. शौचालयाची अवस्था काही ठिकाणी वाईट आहे, पण काही ठिकाणी शौचालय नवीन बांधण्यात आलेली आहेत. समाज मंदिरे जी इथली आहेत, वेगवेगळ्या समाजाची समाज मंदिरे आहेत, ती समाज मंदिरे सुद्धा आता 3 समाज मंदिर इथं मंजूर झालेले आहेत. अण्णाभाऊ साठेंच्या नावावरती एक समाज मंदिर आहे, संत वाल्मिकी महाराजांच्या इथे एक समाज मंदिर आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरती एक समाज मंदिर आहे. ही तिन्ही समाज मंदिर आता जवळजवळ आता बांधतील. आणि आम्ही इकडे फिरतोय, महिलांचे बचत गट आहेत, युवा कार्यकर्ते आहेत, सामाजिक क्षेत्रात काम करणारे लोक आहेत, त्या सगळ्यांच्या भेटीगाठी घेऊन आम्ही विकासाच्या राजकारणावरती भर देतोय. 24 तास पाणी मिळणार, याच्या पुढे पाण्यासाठी आम्ही सगळ्यांना